टी-आर-पीच्या यादीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावर कायम नवनवीन प्रयोग केले जातात. मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. काही वेळेस नवीन पात्रांची एंट्री होते, तर बऱ्याचदा जुन्या मालिका बंद करून किंवा त्यांची वेळ बदलून नवीन मालिका सुरू केल्या जातात. छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांमधील अनेक मालिकांनी टी-आर-पीत स्थान मिळवलंय. आता त्यात आणखी एक मालिका आपलं स्थान पक्क करायला येते. स्टार प्रवाहाने महिन्याभरापूर्वीच 2 मालिकांची घोषणा केली होती. त्यात पहिली होती आनंदी. आनंदी ही मालिका आता 30 मार्चपासून दररोज रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एका मालिकेचा प्रोमो समोर आलाय. ही मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद. या मालिकेचा AI प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आता अखेर या मालिकेचे कलाकार आणि वेळ समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेची तारीख, वेळ आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूयात बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत, तसेच या मालिकेची कॉन्सेप्ट नक्की काय आहे, ही कॉन्सेप्ट प्रेक्षकांना आवडली का आणि स्टार प्रवाह वाहिनीची बाई तुझा आशीर्वाद ही नवी मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा प्रोमो पोलीस स्टेशनमध्ये सुरू होतो. यात पोलीस एका जोडीचं लग्न लावून देतात. जेव्हा नवरा त्याच्या गाडीतून नवरीला घरी घेऊन जातो तेव्हा वाटेत तो त्याला घरी त्याची 3 भावंड आणि 1 वडील असल्याचं सांगतो. त्यात तो कितीही चढवून सांगत असला तरी देखील 3ही भावंड काहीही काम करत नसल्याचं आपल्या लक्षात येतं. तर वडिलांच्या भूमिकेत सुनील तावडे समोर येत आहेत. जेव्हा हे जोडपं घरी पोहोचतं तेव्हा मात्र नव्या नवरीने सजवलेली सगळी स्वप्न धुळीला मिळतात. प्रोमोमध्ये त्याचं घर दाखवण्यात आलेलं नसलं तरी देखील नवरीच्या हातातून खाली पडणारा हार हा तिचा अपेक्षाभंग झाल्याचं सांगतो. येथे त्याच्यासोबत तिची गोष्ट. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीची बाई तुझा आशीर्वाद ही नवी मालिका 30 मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9च्या स्लॉटला प्रदर्शित होणार आहे. आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे. तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेसाठी स्टार प्रवाह वाहिनीची सध्या तरी कोणतीही मालिका बंद होणार नाहीये. कारण स्टार प्रवाह वाहिनीने यापूर्वीच एक मोठी खेळी खेळत मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल करत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेसाठी जागा राखून ठेवली होती. ती म्हणजेच नशीबवान या मालिकेची. स्टार प्रवाह वाहिनीने 16 फेब्रुवारीपासून तब्बल 6 मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले होते. यामध्ये ठरलं तर मग तू रे माझा मितवा, वचन दिले तू मला, तुझ्या सोबतीने, शुभविवाह आणि नशीबवान यापैकी तू रे माझा मितवा आणि ठरलं तर मग या मालिका पाऊण तास प्रदर्शित करून नशीबवान या मालिकेची जागा बळकावली आणि नशीबवान या मालिकेला प्रवाह दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित करण्यात आले. तर दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित होणारी शुभविवाह ही मालिका 3 वाजता प्रदर्शित करण्यात आली. दरम्यान शुभविवाह ही मालिका आता बंद झाली आहे. तर आता पुन्हा एकदा 3 मालिकांच्या वेळांमध्ये 30 मार्चपासून बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाऊण तास प्रदर्शित होणाऱ्या ठरलं तर मग आणि तू रे माझा मितवा या मालिकांच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. तू रे माझा मितवा ही मालिका 30 मार्चपासून सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. तर ठरलं तर मग ही मालिका रात्री 8:30 वाजता प्रदर्शित होईल. या मालिका आता फक्त अर्धा तास प्रक्षेपित केल्या जातील. तर संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होईल. तर सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणारी साधी माणसं ही मालिका बंद होणार आहे. त्यामुळे आता असा सारा गुंता स्टार प्रवाह वाहिनीने वाढवून ठेवला आहे आणि सातत्याने मालिकांच्या वेळांमध्ये बदल करत आहे. आता येणाऱ्या दिवसात जर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा TRP जर घसरला तर याही मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलू शकते. आता बदलत्या वेळेचा हा खेळ असाच सुरू राहतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर झळकणार अशा चर्चा रंगल्या होत्या. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अर्णव अरियर हा अभिनेता झळकणार आहे. अर्णव हा धनराज धोंडीराज दांगट ही भूमिका साकारणार आहे. तर नवोदित अभिनेत्री अक्षता तळे ही या मालिकेतून मुख्य भूमिका साकारणार आहे. अक्षताची मुख्य भूमिकेची ही पहिलीच मालिका असून बाई तुझा आशीर्वाद या मालिकेद्वारे अक्षता आता मालिका विश्वात पदार्पण करते. तर पुष्कर सदन हा मोठा भाऊ यशोधनची भूमिका साकारणार आहे. तसेच सतीश तांदळेनं तिसरा भाऊ डंपालची भूमिका आणि राघव वर्तकने छोटा भाऊ गणेशची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुनील तावडे हे धोंडीराज दांगट ही भूमिका साकारणार आहेत. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेचं नाव अद्याप समोर आलं नाही. आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीची बाई तुझा आशीर्वाद ही मालिका कोणत्या प्रसिद्ध मालिकेचा रिमेक आहे.
मालिकेच्या पहिल्याच प्रोमोनुसार प्रेक्षकांनी कमेंट करत असा अंदाज वर्तवला होता की ही मालिका सचिन पिळगावकर यांच्या प्रसिद्ध चित्रपट आम्ही सातपुते या चित्रपटाची कॉपी आहे. मात्र बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आम्ही सातपुते या चित्रपटाचीच फक्त कॉपी नसून बाई तुझा आशीर्वाद ही मालिका तमिळ भाषेतील लोकप्रिय मालिका अय्यनार तुनई या मालिकेचा रिमेक आहे. दरम्यान बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? बाई तुझा आशीर्वाद या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? आणि ही मालिका तुम्ही पाहणार का? तसेच या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीने नशीबवान या मालिकेला प्रवाह दुपारमध्ये शिफ्ट करणे योग्य आहे का? आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेला कोणता स्लॉट द्यायला हवा होता? नशीबवान ही मालिका प्रवाह दुपारमध्ये शिफ्ट करायला हवी होती का? तसेच स्टार प्रवाह वाहिनीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी होती? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.